येते बघूयात। मोसादच्या मुख्यालयावरती इराणनं हल्ला केलाय। बघा, बातमी अतिशय मोठी आहे। मोसादच्या थेट मुख्यालयावरती इराणनं हल्ला केला असल्याचं बघायला मिळत आहे। सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि आता मोसाद याच्या मुख्यालयावरती हल्ला करण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मोसादचं मुख्यालय जे आहे त्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। बातमी अतिशय मोठी आहे। आपण पाहतोय या ठिकाणी मोसादच्या मुख्यालयावरती थेट इराणनं हल्ला केलेला आहे। इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि असं असताना मोसादच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला आणि त्या दरम्यानची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। कशा प्रकारे संपूर्ण परिसरात धूर पसरलाय आपण पाहतोय। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। सर, मोसादच्या मुख्यालयावरती इराणनं हल्ला केलेला आहे। सध्याची परिस्थिती आणि हा हल्ला याकडे आपण कसं बघता? नक्कीच महत्वाची घटना आहे। मागच्या 4 दिवसामध्ये आपण पाहतोय हल्ले आणि प्रतिहल्ले होत आहेत। एका बाजूला इस्रायलने जे आहे एकदम मर्मस्थानावर इराणच्या हल्ला त्या ठिकाणी केला आणि त्याच अनुषंगानं त्यांच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज असतील, त्याचबरोबर त्यांचे मिलिटरी टार्गेट्स आणि सोबतीला ऑइल रिफायनरीजवर हल्ला त्या ठिकाणी केला। आणि त्याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर इराणनं सुद्धा जे आहे इस्रायलमध्ये घुसून हल्ले केले। मुळात महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यावे लागतील की इराण आणि इस्रायल यांच्या सीमा सटीक नाहीयेत। अगोदर जॉर्डन आणि इराकमध्ये सुद्धा अमेरिकन डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून खूप साऱ्या इराणच्या मिसाईल्स आणि ड्रोन्स यांना इंटरसेप्ट केलं जातं। त्यानंतर आयर्न डोम हे त्याला इंटरसेप्ट करते आणि अल्टिमेटली या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा जर काही ड्रोन्स आणि मिसाईल्स त्या ठिकाणी उरले तर ते जे आहेत इस्रायलमध्ये येऊन हल्ला करतायत। आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडथळ्यांना पार करत जर हे इराणचे मिसाईल, इराणचे ड्रोन इस्रायलच्या तेल अवीव मध्ये किंवा त्याचबरोबर हैफा या बंदरावर किंवा जेरुसलेमवर हल्ला त्या ठिकाणी करत असतील तर हे महत्वाचं आहे। आणि त्यातला आता पुढचा टप्पा म्हणजे सर्वात महत्वाची त्यांची ऑर्गनायझेशन इस्रायलची मोसाद, जी जगामधली टॉपमोस्ट इंटेलिजन्स एजन्सी मानली जाते। इराणमध्ये जे मिलिटरी टार्गेट्सला त्यांनी टार्गेट केलं त्यामध्ये या मोसादचा अत्यंत महत्वाचा रोल होता। आणि याच मोसादच्या हेडक्वार्टरवर जर हल्ला करण्यामध्ये इराणला त्या ठिकाणी यश मिळालं असेल तर एक प्रकारे जे आहे ज्याला आपण खरं तर गुप्त कारवाईच मोसाद करत होतं आणि शत्रूंवरही गुप्तपणे कारवाई करणं हेच मोसादचं काम होतं आणि तिथेच हल्ला झाला। निश्चितच इस्रायलसाठी आपण जर बघितलं तर ही धक्कादायक बाब असेल। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। मोसादच्या मुख्यालयावरती इराणनं हल्ला केलेला आहे। खरं तर मोसाद हे एक गुप्तचर यंत्रणेचं कार्यालय होतं ज्या ठिकाणी इस्रायलच्या सुरक्षेसाठी माहिती गोळा करणं मोसादचं काम आहे आणि तिथेच हा हल्ला झालाय।